मी सांगायचा प्रयत्न केला, त्याच्यातून जर तुमचा मुळासकट जर हा रोग बरा झाला नाही तर सांगण्याला काही अर्थ नाही आहे, मार्गदर्शनाला काही अर्थ नाही आहे. लक्षात आलं का? उपाय सांगून त्याचा समूळ नष्ट होणं तो रोग आवश्यक आहे, समूळ त्याच्यावरती उपचार होणं आवश्यक आहे. हेच ते वास्तव आहे, हेच ते सनातन आहे. पुढच्या वेळेला मी दुसरी गोष्ट तुम्हाला सांगेन. त्या दुसऱ्या गोष्टीमध्ये सुद्धा पहिल्या गोष्टीचं एक साम्यता आहे, ती तुमच्या लक्षात येईल. ह्याचे दुष्परिणाम कसे होतात, त्यामुळे आपण काय चुका करतो, आपण आपली विधिविधान कसं लिहितो आणि कसं काय आपलं नुकसान करून घेतो, हे तुमच्या लक्षात येईल. हेच ते सनातनी वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी, आणि हे वास्तवावरच बोललो आहे. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळुस्कर. मित्रांनो, मी तुमच्याबरोबर चर्चा करतो आहे ते म्हणजे वास्तुदोष आणि विधिलिखित याच्यावरती. आता विधिविधानाने आपण जो लिहितो, आपल्या कर्मानुसार लिहितो, आपल्या कृतीनुसार लिहितो, ही गोष्ट तुमच्या लक्षात आलीच असेल. पण वास्तुदोष हा जो प्रकार आहे, ह्या दोषामुळे जे काही परिणाम आपल्या आयुष्यात होतात, परिणाम आणि दुष्परिणाम, ते आपल्याला भोगावे लागतात. अनेक अशा गोष्टी आहेत, अनेक अशी उदाहरणं आहेत माझ्यासमोर, अनेक असे अनुभव आहेत की त्या कुटुंबाचं, त्या कुटुंबाने काय काय भोगलं आहे, कोणत्या कोणत्या परिस्थितीत भोगलं आहे, कशा प्रकारे भोगलं आहे. बऱ्याच वेळेला अशी परिस्थिती निर्माण होते, ते पूर्ण कुटुंबाचा विध्वंस होऊन जातो, त्या पूर्ण कुटुंबाचा नाश होऊन जातो. आणि त्याला कारण फक्त काय ठरते, तर वास्तू. मित्रांनो, या अगोदरसुद्धा मी चर्चा केलेली आहे याच्यावरती, अगदी सविस्तर तो विषय मांडला आहे. बऱ्याच जणांनी प्रश्न काय केलेत मला की याच्यावरती उपाय काय उपाय सांगू शकता का? मित्रांनो, याच्यावरती उपायच आपण सांगू शकतो, त्यासाठीच मी हा विषय मांडतो आहे तुमच्यासमोर. जिथे प्रश्न आहे तिथे उत्तर आहे, जिथे उत्तर आहे तिथे प्रश्न आहे. आपण कोणतीही गोष्ट, समस्या आपण सोडवू शकतो, त्याचं निराकरण करू शकतो. फक्त त्या समस्येचं मूळ काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. हा रोग आहे एक. जसं आपण एखादा रोग आणि त्या रोगावरती उपचार करतो, तसाच हा एक रोग आहे, मानसिक रोग आहे, सायकोलॉजी आहे ती. मग त्यानुसार आपल्याला याच्यावरती उपचार करणं आवश्यक आहे.